दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नमस्कार, मी गणेश कविटकर. सी न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कोण बनेगा खासदार या विशेष सत्रामध्ये आपण आलो आहोत श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या गावामध्ये. नेमके बेलवंडी ग्रामस्थ कोणाकडं कल देतील हे पाहण्यासाठी आपण या गावात आलो आहोत. तर चला मग जाणून घेऊयात बेलवंडीकरांच्या मनात कोण खासदार आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण खासदार होतील? सुजय विखेच खासदार होणार, कारण कामाचा माणूस आहे ना तो, त्याच्यामुळे त्यालाच आम्ही सगळे मतदान करणार. सुजय विखेंनी काय मतदारसंघात कोणती कामं केली? आता माझ्याच घरासमोर मला लाईटचा प्रॉब्लेम होता, मला स्वतःला डीपी दिली त्यांनी. त्याच्यानंतर बेलवंडी गावासारख्या या गावाला 70 कोटीचा निधी दिला आहे. बेलवंडी गावात MIDC आणली. अजून काय कामं करायला पाहिजे त्याची, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण होईल खासदार? गावामध्ये आणि तालुक्यामध्ये सुजय विखे यांचीच हवा आहे. कारण काय झालंय, आता कोविडमध्ये जर विचार केला तर रेमडेसिवीर त्यांनी एकदम स्वस्त दरामध्ये आणि गोरगरिबापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत. आपापल्या कार्यकर्त्या म्हणावे, परत इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अजिबात भेदभाव केला नाही. त्याचप्रमाणे दवाखान्याचं नेटवर्क असून द्या, वेळेत गाठामध्ये एक जरी फोन केला त्यांच्या PA मार्फत असून द्या किंवा कार्यकर्त्यामार्फत असून द्या, कोणताही गरीबातला गरीब पेशंट त्यांनी नीट केलेला आहे. त्याच पद्धतीने आता आमच्या रस्त्यांची कामं पण एकदम जलद गतीमध्ये सुरू झालेत. काय झालं, 2 वर्ष कोविडमध्ये थोडे कामं संथ गतीने होते, कारण कोविडमध्ये सर्वच जण घरात बसून होते. तरी पण त्यांनी घरातून नेटवर्क हलवून जनसामान्य माणसापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे जनतेच्या मनातला आणि सर्वसामान्य माणसांच्या मनातला खासदार म्हणजे सुजय विखे साहेबच. लोकमत असं सांगतं की आत्तापर्यंत जे खासदार झाले ते सगळे उत्तर भागाचे झाले. आता आमच्या भागाचा खासदार आला, आम्हाला दुष्काळी भागाचा, आमचा खासदार होऊ द्या ना. कोर भागातले द्यायचे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांनाच चान्स येईल. विखेंनी आता काही कामं केलेत असं वाटतं का? विखेंनी कामं जरी केली असली ती बाळासाहेब विखेसारखे नाहीत. बाळासाहेब विखे हे वेगळे होते. आमची तर पाटलाकडे येत होते, पाटला तिथं बसायचे, तिथं निर्णय व्हायचा की कसं आहे 4 लोकांना घेऊन बसायचे, गरीब लोकांना, आणि तिथं ते निर्णय लागायचा कामाचा. यांनी 5 वर्षामध्ये कोणत्या गावाला तोंड दाखवा. आता लंकेकडून कोणत्या अपेक्षा आहेत कामाच्या? लंकेने जसं कोविडचं केलं तशाच अपेक्षा पुढच्या कामात करतात. जसं कोविडमध्ये कुठलाही माणूस येऊ, त्यांनी कोविडमध्ये त्यांनी जसं समाधानाने काम केलं तसं इथून पुढचं ते समाधानाने काम करतील. काय वाटतं तुम्हाला, कोण खासदार होतील? जवळचा आमचा माणूस आहे म्हणून थोडं बरं वाटते. कोण? लंके. बरं. हां, बाकीचे आता काय मोठाले करून दिले तर आतापर्यंत, पण कमीत कमी जवळचा तालुक्या शेजारचा. काय नेमकं तुमच्या मनात कोण खासदार आहे असं वाटतं, विखे की लंके? लंके. ते कसं बोलू, कशामुळे? लंके म्हणजे असं झाले आता खूप वेगवेगळे पक्ष एकत्र झाले आणि BJPने काय केले, ईडी मागं लावून पक्ष फोडलेत आणि सगळे पक्ष एकत्र करून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे. पण हे असं खिचडी सरकार झाल्यामुळं सर्वसामान्य मतदार आमच्यासारख्या लोकांच्या भावना आता वेगळ्या झाल्या आहेत की यांना आता खरंच बाजूला ठेवण्याची गरज आहे, देशातून पण आणि महाराष्ट्रातून पण. म्हणून यावेळेस लंकेच. काही तरुण देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्यांच्या मनातील खासदार कोण आहेत. काय वाटतं आपल्याला कोण? खऱ्या अर्थानं जर सुशिक्षितांसाठी जर विचार केला तर सुशिक्षित शिकले डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हेच भविष्यातले खासदार 100% आहेत. कारण जे आत्ता त्यांच्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांची एकदम दमदाटीची भाषा किंवा तरुणांसाठी असं कोणतंही त्यांचं योगदान नाही आहे. जसं सुजय विखे पाटील यांचं शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यांचं वेळेत घाटामध्ये मोठं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी गोरगरिबांना विनामोबदला त्यांना तिथं सुविधा असतात. आणि कोरोना काळामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, एका फोनवरती कोणतंही पेशंट असलं तरी ते त्वरित फोन गेला की ॲडमिट करून घेत होते. आणि रेमडेसिवीरचा विषय असेल तर त्यांनी मोठी रिस्क घेऊन विमानाने रेमडेसिवीर नगरच्या लोकांसाठी घेऊन आलेले आणि एकदम अल्पशा दरामध्ये लोकांना कोरोना काळात त्यांनी
रेमडेसिवीरचे इंजेक्शन भेटून दिलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं लोक सांगतात की लंकेंनी कोविड सेंटर चालू केलं किंवा काय केलं, त्याच्या पाठीमागचे जे काळे धंदे आहेत ते आत्ता लोकांच्या समोर येत आहेत. त्याच्यातूनच दिसत आहे की जनतेतल्या मनातील खासदार कोण असेल हे सर्वांना माहिती आहे. MIDC संदर्भात तरुणांना, तुमच्या बेलवंडी गाव ग्रामस्थांना, तरुणांना याचा काय फायदा होईल असं? खऱ्या अर्थानं MIDC जो प्रश्न आहे तो 100% मार्गी लागलेला आहे आणि तरुणांसाठी मोठा उद्योग या बेलवंडी गावामध्ये आलेला आहे. त्याप्रमाणे तरुण वर्ग श्रीगोंद्यातील असेल किंवा नगर जिल्ह्यातील असेल अतिशय आनंदाने आणि खुश असा हा मोठा निर्णय आहे आणि त्याचीच आतुरतेने वाट पाहत आहे की लवकरात लवकर त्याचा विषय कंपन्या नवीन येऊन लवकरात लवकर MIDC सुरू व्हावी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.